महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। नासिक में पुलिस उपाधीक्षक और पुलिस उपनिरीक्षकों को ट्रेनिंग दी जाती है। इसके बाद उन्हें राज्य के विभिन्न शहरों के साथ जिले में सेवा के लिए पोस्टिंग की जाती है। आज महाराष्ट्र पुलिस अकादमी में 124वां दीक्षांत समारोह हुआ, जिसमें 620 पुलिस उपनिरीक्षकों को मेडल देकर सम्मानित भी किया गया। इसके बाद पुलिस उपनिरीक्षक पुलिस बल में शामिल किए गए। इस समारोह में पुलिस उपनिरीक्षकों ने शानदार संचालन किया और मेहमानों को सलामी दी। इसके बाद कुछ पुलिस उपनिरीक्षकों ने मल्लखंब के साथ कई खेलों का प्रदर्शन भी किया। मेहनत और लगन के साथ युवाओं ने अपनी ट्रेनिंग सफलतापूर्वक की और पुलिस उपनिरीक्षक के पद को हासिल किया। इस पर विधायक श्रीकांत भारती और उसकी पत्नी ने अनाथ बच्चों का संगोपन करके उन्हें इस पद तक पहुंचाने पर अपनी खुशी जाहिर की। तर्पण फाउंडेशन म्हणून बालगृहातून बाहेर पडलेल्या सगळ्या या मुलांसाठी काम करतो। बरोबरीने म्हणजे आम्हाला हे अभिमानाने सांगितलंच पाहिजे की जी माझी सगळी मुलं एमपीएससी यूपीएससी ची तयारी करतात आहेत, तर बरेच वेळा बालगृहातून बाहेर पडलेल्या मुलांना अन्य मुलांसारखी संधी मिळत नाही, तेवढ्या सुविधा मिळत नाही। पण गेल्या 3 वर्षापासून आम्ही एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या बालगृहातून बाहेर पडलेल्या सगळ्या मुलांसाठी त्यांना लॅपटॉप देतो, त्यांना टॅब देतो, त्यांची वेगळी शिक्षणाची व्यवस्था करतो। त्यांनी यश मिळावं यासाठी त्या प्रकारचं एन्व्हायरमेंट उभं करतो। असे वेगवेगळे प्रयत्न आम्ही बालगृहातून बाहेर पडलेल्या आणि प्रामुख्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांसाठी करतो। मला पूर्ण विश्वास आहे की 1-2-3 वर्षामध्ये फार मोठी फौज माझी बालगृहातून बाहेर पडलेल्या अनाथ मुलांची आपल्याला शासकीय व्यवस्थांमध्ये दिसेल। अनाथांमधून उत्तीर्ण झालेले उपनिरीक्षक अभय तेली यांनी देखील 1% आरक्षण दिल्यानं सरकारचे आभार व्यक्त केले। मी पहिलं आई आणि बाबांचं दोघांचं मनापासून आभार व्यक्त करतो की अशा एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये आमचा गौरव करण्यासाठी आणि आमचं कौतुकाची छाप आमच्या पाठीवर ठेवण्यासाठी उपस्थिती केली। मला माहित असेल की अधिवेशन चालू आहे, तिकडून ते सोडून मुलांसाठी फक्त ते आज उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वप्रथम बाबांचा आणि आईचं मनापासून धन्यवाद मानतो। त्याचबरोबर सर्वप्रथम आपल्यालाही माहित आहे की गेल्या अनेक वर्ष म्हणजे मला वाटतं 70 वर्षामध्ये पहिल्यांदा अनाथांना 1% आरक्षण मिळालं आणि ते आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या याच्यामध्ये मिळालेलं होतं सरकारच्या वेळी, आणि त्याचा फायदा माझ्यासारख्या असंख्य अनाथ मुलांना झालाय। जी मुलं कुठेही समाजाच्या कुठल्याही प्रवाहात नव्हती ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून समाजाच्या प्रवाहामध्ये आलेले, म्हणजे ज्याचं आई वडील नाहीये, कोणी नाही पाठीपुढे, ती मुलं आज सन्मानाने इतर समाजातील मुलांबरोबर वावरत आहे, याचा मला अभिमान आहे। आणि मी अभिमानाने सांगू शकतो की आज जी आमची फौज आहे, आता बाबांनी तर मला वाटतं खूप कमी सांगितला आकडा, माझ्याकडे जो आकडा आहे या गेल्या 3-4 वर्षामध्ये एक किमान 80 ते 90 लोक ही आमची प्रशासकीय याच्यामध्ये झालेली आहेत, सिलेक्शन झालेलं आहे, आणि ते एकमेव कारण आहे 1% आरक्षण। आणि दुसरं एक अभिनंदनाची गोष्ट म्हणजे गेल्या माननीय शिंदे साहेबांच्या याच्यामध्ये सरकारमध्ये एक निर्णय घेतला की 18 वर्षानंतरच्या अनाथ मुलांना मनासारखं शिक्षण घेता यावं, त्यासाठी मोफत शिक्षणाचंही GR पास झालेला आहे। स्वतःच्या हिमतीवर प्रचंड संघर्ष आणि यातना, अपमान सगळंच भरपूर खरं तर निगेटिव्हिटी ही सगळी सहन करून आयुष्यामध्ये एवढ्या सगळ्या डिग्र्या मिळवून पोलीस प्रशिक्षण जे आम्ही खरं तर गेल्या वर्षभरापासून ऐकतोय की पूर्ण खडतर प्रवास आहे हा सगळा, पहाटे उठणं, त्याच्यानंतर सगळ्या त्यांचा जो दिनक्रम आहे तो इतका रिगरस आणि इतका कठीण होता, पण प्रत्येक वेळेला फोनवर सांगून की आई जमवतोय आम्ही, आई कठीण जातोय पण जमवतोय, हा जो पार्ट आहे ना हा सगळा खूप महत्वाचा पार्ट आहे। आणि अनाथ मुलांना 1% आरक्षणाने काय काय किमया या मुलांच्या आयुष्यात होऊ शकते याचं मला असं वाटतं अभयने आता जे तुम्हाला सगळ्यांसमोर जो बोललाय
हे खूप बोलकं चित्र यांचं आहे. जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा त्याची कमाल ती काय करू शकतात याचा आनंद आज खरं तर आई वडील म्हणून आम्हाला दोघांनाही होतोय. अपनी सफलता के बारे में पुलिस उपनिरीक्षक अभय तेली ने अपनी बात रखकर सभी का आभार जताया। महाराष्ट्र पुलिस एकेडमी के इस ट्रेनिंग में अनाथों को 1% आरक्षण दिया गया, जिससे 5 युवाओं को पुलिस उपनिरीक्षक का मौका मिला। इसलिए विधायक श्रीकांत भारती दीक्षांत समारोह पर मौजूद थे। महाराष्ट्र बुलेटिन के लिए शीतल नलगे, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।